नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मूळ वेतनाच्या मोठी वाढ करण्याबाबत परिपत्रक निर्गमित. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वित्त विभाग मार्फत दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की आदिवासी विकास, आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकतेवर कर्मचारी यांना नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना मूळ वेतनाच्या 15% किमान 200 रुपये व कमाल 1500 रुपये मर्यादित प्रोत्साहन भत्ता कोषागार उपकोषागार कार्यालयाकडून अनुज्ञेय करण्याचे निर्देश संबंधित कोषागार कार्यालयांना देण्यात आले आहेत. सदर भत्ता हा 6वा वेतन आयोगातील मूळ वेतनाच्या 15% किमान 200 रुपये तर कमाल 1500 रुपये कमाल मर्यादेत दरमहा भत्ता अनुज्ञेय करण्यात येणार आहे. सदर भत्ता हा नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये मुख्यालयी असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाच अनुज्ञेय करण्यात येणार आहे. मात्र नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील क्षेत्र वगळता इतर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना सदर लाभ मिळणार नाही. या निर्णयामुळे आदिवासी विभाग अंतर्गत येणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना सदर वाढीव प्रोत्साहन भत्ताचा लाभ मिळणार आहे. तसेच देय असल्यास प्रोत्साहन भत्ता फरकाची रक्कम देखील अनुज्ञेय केली जाणार आहे. याचा मोठा लाभ कमी मूळ वेतन असणाऱ्यांना कमी प्रोत्साहन भत्ता दिला जात होता त्यांना आता दरमहा वेतनात 1500 रुपयांची वाढ होणार आहे. धन्यवाद.